तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एका सरळ सेवा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आणि मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. तर मित्रांनो, नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांची भरती निघाली आहे. यामध्ये क्लास 1 असेल, क्लास 2 असेल, तसेच क्लास 3 असेल, विविध पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, ही जी पोस्ट आहे ती नॉन टीचिंग पोस्ट असणार आहे. कारण की ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या विभागाच्या अंडर ही पोस्ट असणार आहे. आणि यामध्ये नॉन टीचिंग पोस्ट असणार आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता फिमेल स्टाफ नर्स, त्याचबरोबर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ऑडिट असिस्टंट, लीगल असिस्टंट, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, स्टेनोग्राफर, कॉम्प्युटर ऑपरेटर, केटरिंग सुपरवायझर, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट, JNV केडर, इलेक्ट्रिशियन कम प्लंबर, त्याचबरोबर लॅब अटेंडंट आणि मेस हेल्पर आणि मल्टीटास्किंग स्टाफ MTS, त्याचबरोबर रिजनल ऑफिसेस या पोस्टमध्ये पण विभाग आहेत. तर मित्रांनो, याची जी जॉब लोकेशन आहे त्यांनी इथे दिलेली आहे. HQ हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिस यामध्ये ह्या एवढ्या जे पोस्ट आहेत त्या त्यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहेत. त्या हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिसमध्ये च्या अंतर्गत येणार आहेत. त्याचबरोबर जवाहर नवोदय विद्यालय या अंतर्गत या पोस्ट ज्या आहेत या तक्त्यामध्ये त्यांनी नमूद केलेल्या आहेत. त्या पोस्ट जवाहर नवोदय विद्यालय अंतर्गत येणार आहेत. मित्रांनो, पहिलं जी पोस्ट आहे ती फिमेल स्टाफ नर्स ग्रुप बी ची पोस्ट आहे. तुम्ही इथे पाहू शकता. टोटल ज्या व्हॅकन्सीज आहेत 120 आहेत. तुम्ही ते कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी पाहू शकता. त्यानंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप डीचं पोस्ट आहे. त्यामध्ये टोटल व्हॅकन्सीज आहेत 5. त्याचबरोबर ऑडिट असिस्टंट ग्रुप डी या पदाची व्हॅकन्सी आहेत 12. त्याचबरोबर ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर याची एकूण व्हॅकन्सीज आहेत 4. त्याचबरोबर लीगल असिस्टंट ग्रुप बी यासाठी एकूण 1 पद रिक्त आहे. स्टेनोग्राफरसाठी एकूण 23 पद रिक्त आहेत. कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी या पदासाठी एकूण 2 पद रिक्त आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, केटरिंग सुपरवायझर ग्रुप सी यासाठी एकूण 78 पद रिक्त आहेत. आणि ज्युनियर असिस्टंट सेक्रेटरिएट असिस्टंट या पदासाठी एकूण 21 पदे रिक्त आहेत. तुम्ही मित्रांनो पाहू शकता तिथे ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट ग्रुप सीचे जे पोस्ट आहे यासाठी हेडक्वार्टर आणि रिजनल ऑफिस कॅडर हे इथे मिळणार आहे तुम्हाला जॉब लोकेशनमध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंट JNV जवाहर नवोदय विद्यालय हे तुम्हाला कॅडर मिळणार आहे जॉब लोकेशन म्हणून. तर मित्रांनो, 2 पदे आहेत. ज्युनियर सेक्रेटरिएट असिस्टंटमध्ये 2 पदे आहेत. ते दोन्हीही पदे वेगळ्या-वेगळ्या विभागासाठी असणार आहेत. तुम्ही पाहू शकता JNV केडर आणि रिजनल ऑफिस किंवा हेडक्वार्टरमध्ये असणार आहे. यासाठी JNV केडरमध्ये आपण बघितलं तर सेक्रेटरिएट असिस्टंटसाठी 60 पदे रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ग्रुप सीसाठी एकूण 128 पदे रिक्त आहेत आणि लॅब अटेंडंट ग्रुप सीसाठी 161 पदे रिक्त आहेत. मेस हेल्पर ग्रुप सीसाठी एकूण 422 पदे रिक्त आहेत. हेल्पर ग्रुप सी यासाठी एकूण 442 पदे रिक्त आहेत. त्याचबरोबर MTS मल्टीटास्किंग स्टाफ यासाठी एकूण 19 पदे रिक्त आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊयात. फिमेल स्टाफ नर्ससाठी तुम्हाला BSc ऑनर्स पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला इथे पेमेंटची त्यांनी माहिती दिली आहे. पे स्केल तुम्हाला लेव्हल 7 मध्ये भेटणार आहे. 44,900 ते 1,42,400 पे मॅट्रिक्समध्ये तुम्हाला वेतन भेटणार आहे. अप्पर एज लिमिट आहे 35. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे BSc ऑनर्स किंवा BSc नर्सिंग ऑनर्समध्ये असेल तरी पण चालते. त्याचबरोबर त्यांनी अदर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलं आहे आणि डिझायरेबल त्यांनी दिलेलं आहे. वर्किंग नॉलेज इन हिंदी अँड रिजनल लँग्वेज इन इंग्लिश हे त्यांनी डिझायरेबल दिलं आहे. त्या असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदासाठी तुम्हाला पे स्केल असणार आहे लेव्हल 6. 35,400 ते 1,12,400 पे मॅट्रिक्समध्ये तुम्हाला वेतन भेटणार आहे. एज लिमिट जे असणार आहे ते 23 पासून 33 इयर इथपर्यंत एज लिमिट असणार आहे. यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर 3 इयर एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल मॅटर इन सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर ऑटोनॉमस ऑर्गनायझेशन अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, 3 वर्षाचा तुम्हाला प्रशासकीय कामाचा किंवा फायनान्शियल मॅटरबद्दलचा तुम्हाला अनुभव पाहिजे. ते पण जे गव्हर्नमेंट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे ऑर्गनायझेशन येतं त्या संस्थेखाली तुम्हाला तो अनुभव पाहिजे आहे. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते ऑडिट असिस्टंट आहे. ऑडिट असिस्टंटसाठी पे लेव्हल असणार आहे तुम्हाला 6चं असणार आहे. त्याचबरोबर 35,400 ते 1,12,000 400 तुम्हाला वेतन भेटणार आहे. यासाठी एज लिमिट असणार आहे 18 ते 30 इयर. यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे BCom. मित्रांनो, तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे अकाउंट्स वर्कमध्ये. तुम्हाला अकाउंट्स वर्कमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आणि हे जे क्वालिफिकेशन आहे ते डिझायरेबल आहे. तर तुम्हाला BComची डिग्री ह्याच्यासाठी लागणार आहे ऑडिट असिस्टंट या पदासाठी. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर यासाठी तुम्हाला लेव्हल 6चं पेमेंट भेटणार आहे 35,400 ते 1,12,400. यासाठी तुम्हाला 32 वर्षापेक्षा जास्त एज नसावं तुमचं, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला मास्टर डिग्री लागणार आहे हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. त्याचबरोबर कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट ऑर ॲज द मीडियम ऑफ एक्झामिनेशन इन डिग्री लेव्हल.
त्याचबरोबर मास्टर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इंग्लिश विथ हिंदी ॲज अ कंपल्सरी ऑर इलेक्टिव्ह सब्जेक्ट आणि मास्टर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड हिंदी आणि इंग्लिश. तर मित्रांनो तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश हे जे विषय आहेत यामध्ये तुम्हाला MA मास्टर ऑफ आर्ट्स पाहिजे, तरच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जे दुसरं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते रिकॉग्नाइज्ड डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट कोर्स इन ट्रान्सलेशन. तुम्हाला ट्रान्सलेशनमध्ये जर का डिप्लोमा झाला असेल इंग्लिश आणि हिंदी या भाषेमध्ये, तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर या पोस्टसाठी. त्याचबरोबर पुढची जी पोस्ट आहे ती लीगल असिस्टंट यासाठी पे लेवल आहे 6. त्याबरोबर एसेन्शियल एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे डिग्री इन लॉ. त्यामध्ये 3 इयर्स एक्सपिरियन्स ऑफ हँडलिंग लीगल केसेस इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, ऑटोनॉमस बॉडीज अँड PSU. तर मित्रांनो तुमच्याकडे लॉची डिग्री पाहिजे LLB. त्याचबरोबर तुमच्याकडे 3 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे हँडलिंग एनी केस इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट. त्याचबरोबर डिझायरेबल जे आहे ते वर्किंग नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ऑपरेशन अँड वर्किंग नॉलेज ऑफ हिंदी अँड इंग्लिश. त्याचबरोबर पुढची जी पोस्ट आहे ती स्टेनोग्राफर आहे. यासाठी लेवल 4चं पेमेंट भेटणार आहे 25,500 ते 81,100 इतकं तुम्हाला पे मॅट्रिक्समध्ये वेतन भेटणार आहे. यासाठी एज लिमिट जी असणार आहे ती 18 ते 27 एज लिमिट असणार आहे. तुम्ही इथे पाहू शकतात. त्याचबरोबर मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता जी असणार आहे ती 12वी पास असणार आहे. त्याचबरोबर स्किल टेस्ट नॉर्म्स यासाठी डिक्टेशन जे असणार आहे 10 MTS 80 शब्द प्रति मिनिट, ट्रान्स्क्रिप्शन 50 MTS इंग्लिश आणि 65 MTS हिंदी ऑन कॉम्प्युटर. त्याचबरोबर मित्रांनो पुढचे जे पद आहे ते कॉम्प्युटर ऑपरेटर यासाठी लेवल 4चं पेमेंट भेटणार आहे. यासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 30. यामध्ये एसेन्शियल क्वालिफिकेशन असणार आहे BCA किंवा BSc कॉम्प्युटर सायन्स अँड IT किंवा BE BTech कॉम्प्युटर सायन्स IT. त्यापुढचे पद आहे केटरिंग सुपरवायझर. यासाठी तुम्हाला पे स्केल भेटणार आहे लेवल 4 25,500 ते 81,100. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट फ्रॉम अ इन्स्टिट्यूशन रिकॉग्नाइज्ड बाय मिनिस्ट्री ऑफ टुरिझम. तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ टुरिझमने रिकॉग्नाइज केलेली बॅचलर डिग्री इन हॉटेल मॅनेजमेंट ही तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे. यासाठी एज लिमिट असणार आहे 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट यामध्ये मित्रांनो लेवल 2चं तुम्हाला पेमेंट भेटणार आहे 19,900 ते 63,200 इन द पे मॅट्रिक्स. तुम्हाला एज लिमिट जे असणार आहे ते बिटवीन 18 टू 27 इयर्स असणार आहे. 18 ते 27 मध्ये तुमचं एज असलं पाहिजे. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते सीनियर सेकंडरी सर्टिफिकेट क्लास 12th. तर मित्रांनो तुम्हाला या पदासाठी टायपिंग असणं आवश्यक आहे. इंग्लिशमध्ये 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीमध्ये 25 शब्द प्रति मिनिट. और तुमच्याकडे जर का सीनियर सेकंडरी म्हणजे CBSE बोर्डमधून तुम्ही पास झाला असाल आणि ऑफिस मॅनेजमेंट ॲज अ व्होकेशनल सब्जेक्ट तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते ज्युनियर सेक्रेटरीएट असिस्टंट JNV केडर यासाठी तुम्हाला लेवल 2चं पेमेंट भेटणार आहे. वयोमर्यादा आहे 18 ते 27. त्याचबरोबर इसेन्शियल क्वालिफिकेशन ते शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो पुढचे जे पद आहे ते इलेक्ट्रिशियन कम प्लंबर यासाठी तुम्हाला लेवल 2चं पेमेंट भेटणार आहे. वयोमर्यादा आहे ती 18 ते 40 पर्यंत असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते 10वी पास आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सर्टिफिकेट ITI कोर्स असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. ते पण इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडमध्ये. त्याचबरोबर ॲटलिस्ट 2 इयर्स एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वायरिंग अँड प्लंबिंग. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन आणि वायरिंग प्लंबिंग या कामामध्ये. त्याचबरोबर 2 इयर एक्सपिरियन्स इन मेंटेनन्स अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्सचं मेंटेनन्सचं 2 इयर्सचं एक्सपिरियन्स पाहिजे. त्याचबरोबर पुढचे जे पद आहे ते लॅब असिस्टंटसाठी लेव्हल 1चं पेमेंट असणार आहे. वयोमर्यादा असणार आहे ती 18 ते 30 या वयोमर्यादेमध्ये असणार आहे. त्याचबरोबर एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे ते 10th क्लास असणार आहे. यामध्ये तुम्हाला 10th क्लास आणि डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक हा डिप्लोमा असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याचबरोबर 12th क्लास विथ सायन्स स्ट्रीम फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी. तर मित्रांनो या पदासाठी 2 शैक्षणिक पात्रता आहेत. एक म्हणजे 10वी त्यामध्ये डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्निक आणि दुसरं म्हणजे 12वी सायन्स. त्याचबरोबर मित्रांनो पुढचे जे पद आहे मेस हेल्पर यासाठी पे लेवल जे आहे ते 1चं भेटणार आहे 18,000 ते 56,900. त्याचबरोबर वयोमर्यादा जे असणार आहे ते 18 ते 30 या वयोमर्यादेमध्ये असणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. 10वी पास नंतरनं तुम्हाला 5 वर्षाचं एक्सपिरियन्स पाहिजे वर्किंग इन अ गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल ऑर्गनायझेशन मेस स्कूल अँड मेस अँड पासिंग ऑफ अ स्किल टेस्ट प्रिस्क्राइब्ड बाय NVS. तुमच्याकडे मित्रांनो तुम्हाला व्यावसायिक चाचणी या पदासाठी घेण्यात येणार आहे. मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी तुम्हाला पेमेंट जे भेटणार आहे ते लेवल 1चं पेमेंट भेटणार आहे 18,000 ते 56,900.
आणि वयोमर्यादा जी असणार आहे ते 18 ते 30 या दरम्यान असणार आहे. इसेन्शियल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते 10वी पास असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन भेटत आहे पहा. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन भेटत आहे. ओबीसी नॉन क्रिमिलेयर यासाठी 3 वर्षाचे एज रिलॅक्सेशन भेटत आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर का डिपार्टमेंटल कॅन्डिडेट असाल त्यासाठी पण त्यांनी ते नमूद केलेलं आहे. तर मित्रांनो पूर्ण तुम्हाला माहिती वाचूनच अर्ज करायचा आहे. तसेच पी-डब्ल्यू-डीमध्ये आपण पॅरलल आरक्षण बघितलं तर एस-सी-एस-टीमध्ये पी-डब्ल्यू-डी बघितलं तर पर्सन्स विथ डिसॅबिलिटी यासाठी 15 वर्षाचं. त्याचबरोबर ओबीसी एन-सी-एल 13 इयर, जनरलसाठी 10 इयर एज रिलॅक्सेशन भेटत आहे मित्रांनो. तर बघितलं मित्रांनो तर एक्झाम सेंटर आपण महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर त्याचबरोबर रत्नागिरी, नाशिक, अमरावती एवढे मित्रांनो एक्झाम सेंटर असणार आहे तुम्हाला मुंबई, पुणे, नागपूर, रत्नागिरी, नाशिक आणि अमरावती एवढे ठिकाणीच तुम्हाला एक्झाम देता येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. कारण की सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये एवढे सेंटर अवेलेबल आहेत. परीक्षेचे स्वरूप आपण बघितले तर पदानुसार परीक्षेचे स्वरूप जे आहे ते बदलत आहे. प्रत्येक जर का टेक्निकल पोस्ट असेल तर टेक्निकल प्रश्न जास्त विचारण्यात येणार आहेत. जसं की तुम्ही ते पाहू शकतात. फिमेल स्टाफ नर्स या पदासाठी तुम्ही बघितलं तर सब्जेक्ट नॉलेज हे त्यांनी तांत्रिक प्रश्न म्हणले आहेत. तांत्रिक प्रश्न जे आहेत ते 70 विचारण्यात येणार आहेत आणि एकूण जी परीक्षा असणार आहे ती 120 गुणांची असणार आहे. 120 प्रश्नांची असणार आहे. त्यासाठी तुम्ही ते परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो वाचूनच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. पदानुसार तुम्हाला इथे असिस्टंट सेक्शन ऑफिसरसाठी इथे तुम्हाला केवढे पेपर द्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात. पार्ट 5 मध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर द्यायचे आहेत. फिमेल स्टाफ नर्ससाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी आहे 1000. जनरल ई-डब्ल्यू-एस, ओबीसी, एन-सी-एल यासाठी आणि प्रोसेसिंग फी जी आहे ती ₹500 आहे. टोटल आपण बघितलं तर ₹1500 तुम्हाला द्यायचे आहेत आणि एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-बी-डीसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी जी आहे ती नसणार आहे. फक्त तुम्हाला प्रोसेसिंग फी असणार आहे. टोटल आपण बघितलं तर ₹500 द्यायचे आहेत. त्याचबरोबर जे इतर पदे आहेत त्यासाठी तुम्हाला जी एक्झाम फी असणार आहे ती 1000 असणार आहे आणि जे आपण एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी या कॅटेगरीसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी जी असणार आहे ती नील असणार आहे. प्रोसेसिंग फी फक्त तुम्हाला ₹500 द्यायची आहे. नोटिफिकेशन आहे ती इंट्रोडक्टरी नोटिफिकेशन आहे. अजून याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर मित्रांनो प्रसिद्ध झाल्यावर नक्कीच मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेन. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो ही जी माहिती होती ती नवोदय विद्यालय समिती भरतीबद्दलची होती. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.